तर विधान परिषद निवडणुकांची अखेर घोषणा झालेली आहे। 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होते। 18 जूनला या निवडणुकीचं मतदान आहे, तर 22 जूनला या निवडणुकीचं त्याचा निकाल लागणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीसाठी मतदार कोण आहेत, तर 17 जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधले लोकप्रतिनिधी सदस्य हे असे मतदार आहेत, त्यामुळे त्यांचा भाव वधारला आहे। नेमकी काय राजकीय समीकरणं जिल्ह्यात आखली जात आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। राज्यात पुन्हा निवडणुकांचे वारे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी जून महिन्यात मतदान। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणार आमदार। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या 16 जागा आणि चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेवर निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या नागपुरातल्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे। त्यानुसार 18 जूनला मतदान पार पडणार आहे। 22 जूनला मतमोजणी होणार आहे। विधान परिषदेच्या एकूण 78 आमदारांपैकी तब्बल 22 आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातून निवडून जातात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात निवडून घेण्यासाठी किमान 75% स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणं आणि 75% मतदार पदावर असणं अनिवार्य असतं। या अटींची पूर्तता न झाल्यामुळे 2022, 2024 आणि 2025 मध्ये रिक्त झालेल्या जागांवर वेळेत निवडणूक घेता आली नव्हती। त्यामुळे एकदम 16 जागांसाठी निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे। सोलापूरमधून प्रशांत परिचारक, अहमदनगरमधून अरुण काका जगताप, ठाण्यातून रवींद्र फाटक, जळगावातून चंदूभाई पटेल, सांगली साताऱ्यामधून मोहनराव कदम, तर नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अमरनाथ राजूरकर, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, पुण्यातून अनिल भोसले, भंडारा गोंदियामधून डॉक्टर परिणय फुके, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, नाशिकमधून नरेंद्र दराडे, तर वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातून रामदास आंबटकर, अमरावतीमधून प्रवीण पोटे, उस्मानाबाद लातूर बीडमधून सुरेश धस, परभणी हिंगोलीतून विप्लव बाजोरिया आणि औरंगाबाद जालना या जिल्ह्यातून अंबादास दानवेंची जागा रिक्त झाली आहे। तर नागपूर स्थानिक स्वराज्य संघ मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेवर निवड झाल्यानं त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे। राज्यातल्या महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 5-6 महिन्यांपूर्वीच पार पडल्यात। अनेक जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता बदल झालेत, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठीची राजकीय समीकरणं बदलली आहेत। या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या आधारे महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप होणं अपेक्षित आहे। निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपच्या सदस्यांची संख्या अधिक असल्यानं महायुतीच्या जागा वाटपात भाजपचं पारडं जड मानलं जात आहे। भाजपला 9 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम भलेही जाहीर झाला असला तरी त्यात एक तांत्रिक समस्या येण्याची शक्यता वर्तवली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य मतदान करणार आहेत, पण अनेक ठिकाणी या सदस्यांच्या जात वैध प्रमाणपत्राची व्हेरिफिकेशन झालं नाही आहे आणि ते जर उशिरा झालं तर मात्र जे सदस्य मतदान करतील आणि कालांतराने त्यांचं व्हेरिफिकेशन रद्द होईल, तर अशा वेळेस मतदान केलं ते देखील त्रुटी येण्याची शक्यता नाकारता येत नाही। उमेदवार निवड ही सत्ताधाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण रिक्त होणाऱ्या जागांवर मित्र पक्षांनीही दावे ठोकलेत। जिल्ह्यातल्या बदललेल्या राजकीय समीकरणांचा विचार जागा वाटप करताना महायुतीच्या नेत्यांना करावा लागणार आहे। 16 जागांच्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। मताची आकडेवारी देखील निवडणूक आयोगानं फायनल करून दिलेली आहे आणि याच्यानंतर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि सुनेत्रा वहिनी एकत्र बसून या 16 जागांमधल्या कोण किती लढणार आहे हे फायनलाइज करतील, पण 17च्या 17 जागा विधान परिषदेच्या या महायुतीच्या निवडून येतील। अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे
आत्ताच मागचे जे आमदार होते ते सुद्धा शिवसेनेचे होते, त्यामुळे निश्चितच ही जागा शिवसेनेलाच सुटली पाहिजे अशी शिवसैनिकांची भावना आहे. खरं तर या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णतः आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. महाविकास आघाडीच्या आमच्या बैठका लवकरच होतील आणि निश्चित ज्याची जागा होती त्यांनी लढावं असं त्याच्यातलं सूत्र आहे. संभाजीनगरची जागा शिवसेनेने लढलेली आहे, परभणीची जागा शिवसेनेनं लढलेली आहे, नांदेड आणि लातूर काही शिवसेनेनं लढलेली नव्हती, तर निश्चित या 2 जागा तरी आम्ही लढू. सोलापूरमधून भाजपमधून प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत इच्छुक आहेत. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंची उमेदवारी भाजपकडून निश्चित मानली जाते. ठाण्यातून शिवसेनेच्या रवींद्र फाटकांची उमेदवारी पक्की असल्याचं समजतंय. जळगावमधून भाजपकडून केतकी पाटील आणि शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्यात उमेदवारीसाठी चुरस असेल. सांगली साताऱ्यात उमेदवारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. नांदेडच्या जागेसाठी भाजपकडून अमर राजूरकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रवीण चिखलीकर यांच्यात चुरस आहे. यवतमाळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची दाट शक्यता आहे, तर पुण्यातून महायुतीत उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. नाशिकमधून नरेंद्र दराडे आणि गणेश गीतेंची दावेदारी प्रबळ आहे. याशिवाय अमरावतीतून भाजपच्या प्रवीण पोटेंचा दावा प्रबळ मानला जातोय, तर मवियाकडून काँग्रेसचे अनिल मधोगडिया इच्छुक आहेत. हिंगोली परभणीत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तर मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघात राजन साळवी शिवसेनेकडून तर अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. संभाजीनगर, जालन्यातून भाजपकडून किशोर शितोळे तर शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ इच्छुक आहेत. धाराशिव, लातूर, बीडमधून भाजपच्या बसवराज पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकरांमध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. नागपूर मतदारसंघातून भाजपकडून विकी कुकरेजा, दयाशंकर तिवारी आणि डॉक्टर राजीव पोद्दार यांची नावं चर्चेत आहेत. विधान परिषदेसाठी सर्वच पक्षातल्या इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता निवडणुकीपेक्षा उमेदवारी मिळवण्यातच उमेदवारांचा कस लागणार आहे हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.